ठिकाणी वरद शंकर पूजेची मांडणी केलेली आहे। आपण पाहू शकता खाली प्लेट, त्यावर तांदूळ, त्यावर कलश ठेवलेला आहे। कलशामध्ये पाणी आणि विड्याची पानं ठेवून नारळ ठेवलेला आहे। तसेच या ठिकाणी चौरंग मांडण्यात आलेला आहे। चौरंगावर 5 विड्याचे पानं, त्यात सुपारी, सुटे पैसे, हळकुंड, खारीक, बदाम, विविध फळे असे 5 ठिकाणी मांडण्यात आलेले आहे। तसेच मध्यभागी गणपती, शंख, घंटी, श्रीफळ आणि या चौरंगावर मध्यभागी मोठा कलश ठेवून त्यामध्ये भगवान शंकराची या ठिकाणी पिंड ठेवण्यात आलेली आहे। पुढे नंदी आणि या ठिकाणी अष्टदिक्पाल म्हणजे इंद्र, अग्नी, यम, नैऋत्य, वरुण, वायव्य, कुबेर, ईशान, ब्रह्म, अनंत, पार्वती, जया, वीरभद्र अशा देवतांची स्थापना करण्यात आलेली आहे। मागे या ठिकाणी वरद शंकराचा फोटो ठेवण्यात आलेला आहे। याशी संपूर्ण पूजा वरद शंकराची आपण पाहू शकतात। आजूबाजूला या ठिकाणी समई, या ठिकाणी रांगोळी सुद्धा काढण्यात येणार आहे। ही प्राथमिक तयारी वरद शंकर पूजेची आपण पाहू शकतो। पार्वती पदय शिव हर हर महादेव। श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। हर हर महादेव। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हर ओम पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वं च धारय मां देवीं पवित्रं कुरु चासनम्। आपल्या आसनाच्या खाली ठेवा। ओम भूर्भुवः स्वः इति आसनं विधाय कपाळी भस्म लावून घ्या। तुम्ही हळद कुंकू लावून घ्या। स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। त्र्यंबकं जजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात्। ओम भूर्भुवः स्वः। ओम आत्मतत्त्वं शोधयामि स्वाहा। पिऊन घ्यायचं आहे। ओम शिवाय नमः। ओम विद्यातत्त्वं शोधयामि स्वाहा। ओम शिवाय नमः। ओम शिवतत्त्वं शोधयामि स्वाहा। ओम शिवाय नमः। चौथ्यांदा खाली सोडायचं जमिनीवर। ओम सर्वतत्त्वं शोधयामि स्वाहा। ओम शिवाय नमः। हात पुसून घ्यायचा आहे। हे पाणी डोळ्यांना लावायचं आहे। ओम भूर्भुवः स्वः। नेत्रोदक स्पर्शाः। प्राणायाम करायचा आहे। डाव्या नाकाने श्वास घ्यायचा, उजवीने सोडायचा, उजवीने घ्यायचा, डावीने सोडायचा आहे। हर ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः। ओम भू ओम भुव ओम स्वः ओम महा ओम जना ओम तप ओम सत्यम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। प्राणायामे विनियोगः। हातात पाणी घेऊन पुन्हा जमिनीवर सोडून द्यायचं आहे। हातात फुलं अक्षता घ्यायच्या आहेत। गणपतीसह सर्व देवांचं ध्यान करायचं आहे। त्यांच्याकडे पण द्या फुलं अक्षता। हर ओम श्रीमन्महागणाधीश्वराय नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्री सरस्वत्यै नमः। ओम इष्टदेवताभ्यो नमः। कुलदेवताभ्यो नमः। स्थानदेवताभ्यो नमः। ग्रामदेवताभ्यो नमः। वास्तुदेवताभ्यो नमः। पार्वती परमेश्वराभ्यां नमः। मातृपितृचरणकमलेभ्यो नमो नमः। ओम सर्वेभ्यो जंगमेभ्यो नमो नमः। मंगलम विघ्नमस्तु। पंचाननमुखोद्भूतां पंचाक्षरमनोपमान् पंचसूत्रकृतो वन्दे पंचाचार्यान् जगद्गुरुं। त्रैलोक्यसम्पदालेख्य समुल्लेखन वित्तये सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भु प्रणमामि परां शिवां। वागार्थविव सम्पृक्तो वागार्था प्रतिपत्तये जगदः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ। गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिवा गुरुतत्वात् परा नास्ति तस्मै श्री गुरवे नमः। गणपती सह सर्व देवांचं स्मरण करायचं आहे।
समुखैकदन्तश्च कपिलो गजकर्णकालम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाद्यपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजानना द्वादशैतानि नामानि यत्पटे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नतस्य न जायते। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी कात्यायनी नमोस्तुते। नमो देवै महादेवै शिवायै सततं नमः नमः प्रकृते भद्राय नियतः प्रणतः स्मतां। प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति कुष्माण्डेति चतुर्थकं पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रिश्च महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिता उक्तैतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलं येषां हृदये स्थितो भगवान् मङ्गलाय तनो शिवा। तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव गौरीपते तेङ्ग्रिगं स्मरामि। लाभस्तेषां जयस्तेषां कृतस्तेषां पराजया येषां गौरवरक्षम्भुर्दयस्तो महेश्वरा। विश्वेश्वरं गुरुदेवं सर्वेश्वर महेश्वरान् सरस्वती प्रणमाद्यो सर्वकार्यार्थसिद्धये अभिस्पितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यशुरासुरे सर्वविघ्नहर तस्मै गणाधिपतये नमः। सर्वेषारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वरा देवादिशन्तु न सिद्धिं ब्रह्मेशानां महेश्वरा। नमः शिवाय शान्ताय नमः सोमाय शम्भवे नमः शिवाय कल्याणिपतये नमो नमः। निर्विघ्नमस्तु इति शुभं भवतु गणपतिवरवं द्यायचे सिद्धिबुद्धिसहिताय श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः। हस्ते जलमादाय तुम्ही यांच्या हाताला हात लावायचा आहे। आपल्याला या पूजेचा संपूर्ण संकल्प करायचा आहे। हर ओम श्रीमद्भगवतो महापुरुषस्य शिव शिव शंभोराज्ञा परतमानस्य अद्य ब्रह्मण द्वितीय परार्धे शिवपदे वैवस्वत मन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये आर्यावर्तकदेशे वीरभाद्रावततारे मेरो दक्षिणदिग्भागे महाराष्ट्रदेशे नासिकनगरे अस्मिन् वर्तमाने व्यावहारिकचन्द्रमाने शके 1946 क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायने सौर हेमंत ऋतु मार्गशीर्षमासे शुक्लपक्षे अद्य चतुर्दशी पूर्णिमातिथौ मंदवासरे रोहिणी नक्षत्रे सिद्धयोगे वाणिज्यकरणे विष्टिकरणे ऋषभराशि स्थिते चंद्रे ऋषभराशि स्थितेषु देवराजगुरुषु अन्येषु ग्रहेषु यथा यथा राशिस्थानेषु एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे। गोत्र कुठलं आहे? गुरु कुठले गेले? म्हणायचं ऋषभ गोत्र उत्पन्नोहम यजमानो अहम सपत्नीको अहम। आपल्या स्वतःचं संपूर्ण नाव घ्यायचं आहे। म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती वेदोक्त पुराणोक्त इष्टफल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम तथा धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त्यर्थम अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्म्याः चिरकाल संरक्षणार्थम सभायां राजद्वारे व्यापारे व्यवसाये कार्यालये न्यायालये विद्यालये क्रीडांगणे कार्यक्षेत्रे यश कीर्ति शुभ लाभ प्राप्त्यर्थम तथा सर्व अरिष्ट रोग दोष बाधा निवारणार्थम मम इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता स्थानदेवता गुरुदेवता मातृपितृ देवता तथा ब्रह्मा विष्णु महेश गुरुदत्तात्रेय देवता कृपाप्रसाद कृपाछत्र आशीर्वाद प्राप्त्यर्थम तथा मम गृहे गुरुचरित्र पारायण समाप्ति हेतु तथा श्री गुरुदेव दत्त प्रतिवार्षिक जयंती महोत्सव प्रीत्यर्थे अद्य शुभतिथो यथामिलित उपचार द्रव्यै सह श्री वरदशंकर पूजन अंगत्वेन
वरुणादी देवता, गणपती देवता, भूमी देवता, शंख देवता, घंटी देवता, दीप देवता तथा दश दिक्पाल देवता आवाहन पूजन यथामिलित उपचार द्रव्ये सह तथा श्री रुद्र अभिषेक सह अहम करिष्ये. सोडायचं आहे. हातात परत पाणी घ्यायचं आहे. तथाच मनेस्पित सकल मनोरथ सिद्ध्यर्थम अद्य शुभतिथो. या ठिकाणी आपली मनोकामना देवाला सांगायची. झाल्यावर म्हणायचं श्री वरदशंकर पूजन अंगत्वेन कथाश्रवण अहम करिष्ये. अक्षता घ्यायची आहे, गणपतीला वाहून द्यायची आहे. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात. ओम भूर्भुवः स्वः सिद्धिबुद्धिसहिताय श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः. आपण मातृभूमी पूजन करणार आहोत. तुम्ही यांनी फुल ठेवलं त्या ठिकाणी हळद कुंकू व्हायचं आहे. तिथे आहे ना हळद कुंकू, जमिनीवर ठेवा. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदुभूमे सुखं वर्धितोऽहं महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेशकायो. नमस्ते नमस्ते. जमिनीला हात लावा. समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. ओम मातृभूमी देवतायै नमो नमः. नमस्कार करायचा. नमस्कारं करोमि. अथ दीपपूजनम. दिवे लावायचे दोघी बाजूला. ओम दीपज्योती नमस्तुभ्यं दीपज्योती सदाशिवा दीपो हरतु मे पापं दीपज्योती नमोस्तुते. ओम भूर्भुवः स्वः दीपदेवताभ्यो नमो नमः. गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. हरिद्रं कुंकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. ओम भूर्भुवः स्वः दीपदेवताभ्यो नमो नमः. अथ घंटापूजनम्. आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां. कुर्वे घंटारवं भक्त्या देवता आवाहनलक्षणम्. ओम भूर्भुवः स्वः घंटादेवताभ्यो नमो नमः. आवाहयामि. एकदा वाजून जागेवर ठेवा. आवाहयामि स्थापयामि पूजयामि. आवाहनार्थं गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. अथ वरुणादि शंखपूजनम्. ओम त्वं पुरा सागर उत्पन्नो विष्णुना विद्रुताकरे नमिता सर्वदेवस्य पांचजन्य नमोस्तुते. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः शंखदेवताभ्यो नमो नमः. हरिद्रं कुंकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. फक्त शंख. ओम भूर्भुवः स्वः. एक पळीभर शंखामध्ये पाणी टाकायचं आहे. अथ वरुणादि कलशपूजनम. तो ते नारळ तात्पुरते बाजूला काढून ठेवा. ठेवा तिथे शेजारी. ठेवा ठेवा. राहू द्या. ते ताट जवळ घ्या म्हणजे तुमचा हात पुरेल. पूर्ण ताट. या अक्षता टाकायच्या त्या कळसामध्ये. ठीक आहे. हर ओम अक्षतां धवलां दिव्यां स्त्रीलंडुलमिश्रिताम् अर्पयामि. महाभक्त्या प्रसिद्ध परमेश्वर सुपारी. तुम्ही हळद कुंकू घाला. भस्म घालायचं आहे. ओम अनादिं शाश्वतं शांतं चैतन्यं चित्स्वरूपकं चिदंगं वृषभाकारं चिद्भस्मं लिंगधारणम्. ओम हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसु अनंतपुण्यफलदम्. अतः शांती प्रयच्छ मे. खडी साखर. किंचित पंचामृत घालायचं आहे. ओम शर्करा खंड खाद्यानि नैवेद्यं निवेदयामि. क्षीर दधी घृत मधु शर्करा पंचामृतं समर्पयामि. फूल घालायचं आहे. माल्यादीनि सुगंधीनि माल्यत्यादीनि वै प्रभो मया ऋतानि पुष्पानि गृहान परमेश्वरी. तुळशीपत्र घालायचं आहे. या तुलसीपत्रं समर्पयामि. दुर्वा असेल बेल असेल ते घालायचं आहे त्या कळसामध्ये. ओम त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधं त्रिजन्म पापसंवारं बिल्वपत्रकलशार्पणम्. ओम भूर्भुवः स्वः.
उजवा हात ठेवा. या कळसामध्ये सर्व देवांचं, नद्यांचं, सप्तसागरांचं, वेदांचं आपण आवाहन करत आहोत. मी मंत्रामध्ये ज्या ज्या देवांचं नाव घेत आहे ते सर्व देव या कळसामध्ये विराजमान होत आहेत अशी भावना करायची. हर ओम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्रसमश्रिता मूले तत्रसितो ब्रह्मा मध्ये मातृगणस्मृता कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो यथर्वणा अंगस्य संहिता सर्वे कलशं तु समश्रिता अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टिकरी तथा आयातुं देव पूजार्थं दुरितक्षयकारकाः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. ओम गंगे अत्रागच्छ आवाहयामि स्थापयामि पूजयामि आवाहनार्थं गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि स्थाप्य धूपं दर्शयामि स्थाप्य दीपं दर्शयामि आसादित नैवेद्यं निवेदयामि हिरण्यमुद्रति दास्यमान् द्रव्यदक्षिणां समर्पयामि. ओम भूर्भुवः स्वाहा. हात काढून घ्यायचं आहे. एक फूल घ्यायचं आहे. त्या कळसातलं पाणी आपल्या अंगावर आणि सर्व पूजा सामग्रीवर शिंपडून घ्यायचं आहे. मनातल्या मनात ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. हर ओम अपवित्र पवित्र वा सर्वावस्थागतोऽपि वा यस्मरेत् भगवान शंभू स बाह्याभ्यन्तरं शुचिः सर्वं शुचिः. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आपल्या डोळ्यांना लावायचं आहे, वास घ्यायचा आहे. वहिनींकडे द्यायचं आहे, त्यांनी डोळ्यांना लावायचं आहे, वास घ्यायचं आहे आणि उजव्या बाजूला ठेवून द्यायचं आहे जमिनीवर. इथं अथ उत्तर निर्माल्य विसृज्य नारळ परत त्या कळसावर ठेवायचं आहे. त्या कळसाला चारी बाजूनी गंध लावायचा आहे. हा घ्या गंध. ओम भूर्भुवस्वा वरुणादि कलशदेवताभ्यो नमो नमः. पूर्वे ऋग्वेदाय नमः ऋग्वेदं पूजयामि दक्षिणे अथर्ववेदाय नमः अथर्ववेदं पूजयामि पश्चिमे सामवेदाय नमः सामवेदं पूजयामि उत्तरे यजुर्वेदाय नमः यजुर्वेदं पूजयामि. ओम भूर्भुवस्वः. अक्षता व्हायच्या आहे. हर ओम अक्षतां दौलां दिव्यां स्त्रीलण्डुलमिश्रिताम् अर्पयामि महाभक्त्या प्रसिद्ध परमेश्वर स्वरूपचारार्थम् अक्षतां समर्पयामि. तो कळस उचलायचा आहे. इकडं बघा, असा उचलायचा. हां, तुमच्या कपडे लावायचा, त्यांच्या कपडे लावायचा, जमिनीला स्पर्श करायचा, असा 3 वेळा लावून ठेवून द्यायचं जागेवर. हर ओम स्वस्ति न इंद्र वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तारक्षयो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. नमो नमस्ते स्फटिकप्रभाय सुश्वेतहाराय सुमङ्गलाय सुपाशहस्ताय सनातनाय जलादिनाथाय नमो नमस्ते. ओम आपांपतये वं वरुणाय नमः वं वरुणाय नमः वं वरुणाय नमः. मागे सरकून जागेवर व्यवस्थित ठेवून द्या कळस. हर ओम वरुणादि कलश देवताभ्यो नमो नमः प्रियताण मम. आता फुल अक्षता घ्यायची आहे. महादेवाचं ध्यान करायचं आहे. वंदे देव उमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवन्निनयनं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शङ्करं. जय मंगलम जय नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव. ओम तीक्ष्णशृंगाय विद्महे वेदपादाय धीमहि तन्नो नंदी प्रचोदयात्. नंदी सहित महादेव अत्रागच्छ आवाहयामि स्थापयामि पूजयामि आवाहनार्थं गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. वाहून द्यायचं आहे वरती. आवाहनार्थं गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. ते बघा वरती वाहून द्यायचं आहे. आपल्याला त्या ठिकाणी दशदिक्पाल देवतांची स्थापना केलेली आहे. हां, थोडं पुढे सरका. आवाहयामी स्थापयामी म्हटलं की एक एक वाहत चला. ठीक आहे. वेगळ्या वेगळ्या कलरचे फुलं घ्या. हातात फुलाक्षता घ्या. ओम इंद्राय नमः.
इंद्रम आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम अग्नये नमः अग्निम आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम यमाय नमः यमम आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम नैऋत्यये नमः नैऋत्यम आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम वरुणाय नमः वरुणम आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम वायवे नमः वायुम आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम कुबेराय नमः कुबेरम आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम ईशान्याय नमः ईशान्यम आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम ब्रह्मणे नमः ब्रह्मम आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम अनंताय नमः अनंतम आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम वीरनादाय विद्महे अघोररूपाय धीमहि तन्नो वीरभद्र प्रचोदयात्। ओम वीरभद्राय नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम पार्वती सहित जय देवताय नमो नमः आवाहयामि स्थापयामि पूजयामि। ओम आवाहित सर्वदेवताभ्यो नमो नमः गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। ओम भूर्भुवः स्वः। ओम श्रीमन महागणाधिपतये नमो नमः। गणपतीला पण व्हायचे, गणपतीची मूर्ती ताटात घ्यायची आहे। महादेवाला आणि नंदीला पण अक्षता व्हायची आहे। महादेवाची आणि नंदीची मूर्ती ताटात घ्यायची आहे। गुरु दत्तात्रेयांची मूर्ती पण घेऊन या। है आता नाही नंतर। हर ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमो नमः। सांब सदाशिवाय नमः। यद्भक्तिलेश संपर्कात् परमानंद संभवाः तस्मै ते चरणाम्जाय पाद्यं शुद्धाय कल्पये। ओम सुवः श्री सांबाय नमः। पादयोः पाद्यं समर्पयामि। अर्घ्यं तापत्रयं हरं दिव्यं परमानन्दलक्षणं तापत्रयविनिर्मुक्ते तवार्घ्यं कल्पयाम्यहम्। ओम महाश्री गुरुदत्तात्रेयाय नमः। अर्घ्यं समर्पयामि। ओम आचमनम्। ओम वेदानामपि वेदाय देवानां देवतात्मने आचमं कल्पयामि शं शुद्धानां शुद्धिहेतवे। ओम जनः श्री गुरुदत्तात्रेयाय नमः। आचमनं समर्पयामि। एक एक पळी पंचामृत टाका तुम्ही। ओम मधुपर्कम। ओम सर्वस्य कालुष्यहीनाय परिपूर्ण सुखात्मने मधुपर्कम महादेवं कल्पयामि प्रसीद मे। ओम भूर्भुवः स्वः। ओम तपः श्री सांबाय नमः। मधुपर्कं समर्पयामि। मधुपर्क स्नानान्ते शुद्धोदक स्नानं समर्पयामि। परमानंद बोधाद्भो निमग्न निजमूर्तये सांगोपांगमिदं स्नानं कल्पयामि प्रसीद मे। ओम सत्यं श्री गुरुदत्तात्रेयाय नमः। स्नानं समर्पयामि। आता तुम्ही ना पंचामृत सर्व देवांवर टाकत चला आणि ज्यांच्यावर हे पंचामृत टाकतील त्यांच्यावर तुम्ही साधं पाणी घालायचं। हां। ओम क्षीरम ओम अप्यायस्व समेतु ते विश्वत्त सोमरुष्ण्यं भवा वाजस्य संगते। ओम गुरुदत्तात्रेयाय नमः। क्षीरेण स्नापयामि। ओम ईशानां सर्वविद्यानां ईश्वरः सर्वभूतानां ब्रह्मादिप्रति ब्रह्मणोऽधिप्रति ब्रह्मः शिवो मे अस्तु सदा शिवोम। दधिक्रवानो आकरीशं जिष्णोश्वरस्य वाजिनः सुरभीनो मुखाकर तत्प्राणम् आयुषीतार्ह्यत्। ओम भूर्भुवः स्वः। गुरुदत्तात्रेयाय नमः। दग्धा स्नापयामि। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। इति शुद्धोदकेन स्नापयामि। घृतं वरती गुरुदत्तात्रेयाला। ओम शुक्रमसि ज्योतिरसि तेजोसि देवो सवत्पुनः तव चित्रेण पवित्रेण वसो सूर्यस्य रश्मिभिः। ओम भूर्भुवः स्वः। गुरुदत्तात्रेयाय नमः। घृतेन स्नापयामि। ओम अघोरेभ्यो तघोरेभ्यो घोरघोतरेभ्यः शर्वेभ्यः सर्वशर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः। इति अघोरमन्त्रेण शुद्धोदकेन स्नापयामि। मधु
ॐ मधुवातारताय ते मधुक्षरन्ति सिन्धवः मार्द्वीनतोषधीः मधुनुक्तो मतोषधो मधुमपार्थिवं रजः मधुद्यरस्तु नापिता मधुमान्मो वनस्पति मधुमम् अस्तु सूर्यः मार्द्वीगावो भवन्तु नः ॐ भूर्भुवस्वागृदत्तात्रेयाय नमः मधुनां स्नापयामि ॐ वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमो श्रेष्ठाय नमो रुद्राय नमो कालाय नमो कलविकर्णाय नमो बलाय नमो बलविकर्णाय नमो बलप्रमथनाय नमो सर्वभूतदमनाय नमो मनोन्मनाय नमः ॐ वामदेवमन्त्रेण शुद्धोदकेन स्नापयामि शर्करा ॐ स्वादुपवस्य दिव्याय जन्मने स्वादुरिन्द्राय सहवितुनाम्रे स्वादुमित्राय वरुणाय वायवे बृहस्पते मधुमम् अदभ्यः ॐ श्री गुरुदत्तात्रेयाय नमः शर्करा स्नापयामि ॐ सद्योजातं प्रपद्यामि सद्योजाताय वै नमो नमः भवे भवे नाति भवे भवस्वं मां भवोद्भवाय नमः इति सद्योजातमन्त्रेण शुद्धोदकेन स्नापयामि। हात जोडायचे। अथ श्रीरुद्राध्यायेन महाभिषेकः। हर ओम अस्य श्रीरुद्रस्य प्रश्नस्य अनुष्ठूपछन्दाघोऋषि सङ्कर्षणमूर्ति स्वरूपो योऽसावादित्य परमपुरुषः स एषो रुद्रदेवता अग्निक्रतुचरमाया मिष्टिकाया गुंशतरुद्राभिषेके च विनियोगः। सकलस्य रुद्राध्यायस्य श्रीरुद्रो देवता एका गायत्री छन्दः तिस्रोऽनुस्तुभस्थित्रा पङ्क्तया सप्तानुष्टभ्यो जगत्यो श्रीपरमेष्टि ऋषिः श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थे शतरुद्राभिषेके च विनियोगः। हातात पाणी घेऊन सोडून द्यायचे, हात जोडायचे। हर ओम अग्निहोत्रात्मने अंगुष्ठाभ्यां नमः दर्शपूर्णमास्यात्मने तर्जनीभ्यां नमः चातुर्मास्यात्मने मध्यमाभ्यां नमः निरळोपशुबन्धात्मने अनामिकाभ्यां नमः ज्योतिष्ठोमात्मने कनिष्ठिकाभ्यां नमः ओम सर्वकृत्वात्मने करतलकरपुष्टाभ्यां नमो नमः। ओम अग्निहोत्रात्मने हृदयाला हात लावा, हृदयाय नमः। ओम दर्शपूर्णमासात्मने शिरसे स्वाहा कपाळी। ओम चातुर्मास्यात्मने शिखायै वोष शेंडीच्या ठिकाणी। ओम निरळोपशुबंधात्मने कवचाय हुम दोन्ही कानांना। ओम ज्योतिष्ठोमात्मने नेत्रत्रयाय वोषट जिथं गंध लावतो त्या ठिकाणी। ओम सर्वक्रत्वात्मने अस्राय फट भूर्भुवस्वरोमिति दिग्बंध। हा टाळी वाजवायची, महादेवाचं ध्यान करायचे। आपतालनभस्थलांत भुवन ब्रह्मांडमाविस्फुर ज्योतिस्फाटिकलिंगमौले विलसत् पूर्णेन्दुवान्दामृतैः अस्तोकाप्लुतमेकवारमनिशन् रुद्रानुवाकाञ्जपन् ध्यायेदिस्फितसिद्धये ध्रुवपदं विप्रोऽभिषिञ्चे शिवम् ब्रह्माण्डव्याप्तदेहा भसितहिमरुचा भासमाना भुजङ्गैः कंठे कालः कपर्दकलितशशिकला चण्डको दण्डहस्ताः द्रक्षा रुद्राक्षभूषा सुललितविभवा शाम्भवा मूर्तिभेदाः रुद्रा श्रीरुद्रसूक्तप्रकटितविभवा न प्रयच्छन्तु सौख्यं शुद्धस्फटिकसङ्काशं शुद्धविद्याप्रदायकं शुद्धपूर्णचिदानन्दं सदाशिवमहं भजे सदाशिवमहं भजे। जय मंगलम जय नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि मन्मस्वामी महाराज की जय। हर हर महादेव। ओम नमो भगवते रुद्राय नमस्ते रुद्रमन्यव उतो तैषवे नमः नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुतते नमः यात इषु शिवतमा शिवं बभूवते धनु शिवा शरव्या यातव तया नो रुद्रमृडय याते रुद्रशिवा तनुराघोरा पापकाशिनी तया नस्तनुवा शन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः यामिषुं गिरिशन्तहस्तै वर्षस्तवे शिवां गिरितां कुर्माहि गुंसि पुरुषं जगत शिवेन वचसा त्वां गिरिशाच्छा वदामसि यथा न सर्वें जगदश्मङ्ग सुमना असत अद्य वोचत् अधिवक्ता प्रथमो दिव्योऽभिषेक अहिङ्गस्य सर्वाण्यं वयं सर्वाश्च यातु धान्यः असो यस्ताम्र अरुणत बभ्रु सुमङ्गलः ये चेमाङ्ग रुद्रा अभितो दिक्षुषिता सहस्रशो वैशाङ्गहेड इर्महे असो यो
नीलो वसर्पति नीलग्रीवो विलोहितः उतैनं गोपा अदृशन्नद्वहार्यः उतैनं विश्वभूतानि सदृष्टो मृडयातिनः नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे अथो ये अस्य सत्त्वानोऽहं तेभ्यो करं नमः प्रमुच्य धनुनस्मभो रात्रिर्योर्याम याश्यते हस्त इषवा पराता भगवो वप अवतत्य धनुस्वांग सहस्राक्ष शतेषुदे निशीर्य शल्यानां मुखा शिवो न सुमना भव विद्यं धनुकपर्दिनो विशल्यो बाणवाङ्गौत अन्येषण्यसेव आभूरस्य निषङ्गदीः याते हेतिर्विडुष्टमस्ते बभूव ते धनु तयास्मान् विश्वतस्मयां परिम्बुज नमस्ते अश्वायुधाया न तताय तृष्णवे उमाभ्यामुत ते नमो बाहुभ्यां तव धन्वने परिते धन्वनो हेतिरस्मार्नक्तु विश्वतः अथोय इषुदिस्तवारे अस्मिन्न देहितं नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरुषाय त्रिपुरान्तकाय त्रिकालाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। जय मंगलम जय नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। श्रीमद्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। हर ओं नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशां च पतये नमो नमो वृक्षभ्यो वर्गेशेभ्यः पशूनां पतये नमो नमः सस्मिञ्जराय त्विषमदेपथीनां पतये नमो नमो बल्बुषाय विव्याधिनेनां पतये नमो नमो हरिकेशायोपवितरे पुष्टानां पतये नमो नमो भवस्य हेते जगदां पतये नमो नमो रुद्राय तथा विनेक्षेत्राणां पतये नमो नमः सूताय हन्त्याय वनानां पतये नमो नमो रोहिताय स्तपते वृक्षाणां पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षानां पतये नमो नमो भुवन्ते वार्यवत्क्रौषधीनां पतये नमो नमो उच्चर्घोषाय क्रन्दयते पत्तीनां पतये नमो नमः संस्कृतवीताय धावते सत्त्वानां पतये नमः। जय मंगलम जय नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। ओम नमः सहमानाय निव्याधिन अव्याधिनीनां पतये नमो नमः ककुबाय निषङ्गिने स्तेनानां पतये नमो नमो निषङ्गिनेषु धीमते तस्कराणां पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते स्नायूनां पतये नमो नमो नीचेरवे परिचरारण्यानां पतये नमो नमो सुकाविभ्यो जिगांसदभ्यो मुष्णुतां पतये नमो नमो सिमद्भ्यो नक्तचरद्भ्यः प्रकृतानां पतये नमो नमो उष्णेशने गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो नमो इषुमद्भ्यो धन्वविद्भ्यश्यवो नमो नमो आतन्वानेभ्यः प्रतिददानेभ्यश्यवो नमो नमो आयच्छद्भ्यो विश्रुद्भ्यश्यवो नमो नमो सदद्भ्यो विद्यद्भ्यश्यवो नमो नमः आसीनेभ्यः शयानेभ्यश्यवो नमो नमो स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्यवो नमो नमो तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्यवो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्यवो नमो नमो अश्वेभ्यो अश्वपतिभ्यश्यवो नमः। जय मंगलम जय नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। हर ओं नम अव्याधिनिभ्यो विविध्यन्तिभ्यश्यवो नम उग्नभ्यं संहतिभ्यश्यवो नमो ग्रस्तेभ्यो ग्रस्पतिभ्यश्यवो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्यवो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्यवो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्यवो नमो नमो महद्भ्याशुल्लकेभ्यश्यवो नमो नमो रथेभ्यो रथेभ्यश्यवो नमो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्यवो नमो नमो सेनाभ्यः सेनानीभ्यश्यवो नमो नमो क्षत्रुभ्यः संगृहीतृभ्यश्यवो नमो तक्षभ्यो रथकारेभ्यश्यवो नमो नमो कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्यवो नमो नमो पुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्यवो नमो नमः इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्यवो नमो मृगेभ्यश्वनिभ्यश्यवो नमो नमः अश्वभ्यः अश्वपतिभ्यश्यवो नमः। जय मंगलम जय नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। हर ओं नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः कपर्णे च व्युप्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरीशाय च शिपिविष्टाय च नमो मिडुष्टमाय च सुधीमते च नमो रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षीयसे च नमो रुद्राय च समृद्धिरे च नमो अग्र्याय च प्रथमाय च नमो आशिवे च अजिराय च नमो शीघ्राय च शिव्याय च नमो उर्म्याय च अवसन्याय च नमो श्रुतस्याय च दीप्याय च। जय मंगलम जय नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। हर ओं नमः ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय च पर्याय च नमो मध्यमाय च पगल्भाय च नमो जगन्याय च बुधिन्याय च नमो सौभ्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षम्याय च नमो रिवर्याय च खल्याय च नमो श्लोक्याय च अवसन्याय च नमो वन्याय च कक्षाय च नमो श्रवाय च प्रतिश्रवाय च नमो आशुषेनाय च आशुरताय च नमो शुराय च अभिन्दते च नमो वर्मिने च वरुतिने च नमो बिल्मिने च कवचिने च नमो श्रुताय च श्रुतसेनाय च। जय मंगलम जय नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। हर ओं नमो दुन्दुभाय च हनन्याय च नमो तृष्णवे च प्रमुषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गने च सुधीमते च नमो तीक्ष्णवे च विधिने च नमो स्वायुधाय च सुधन्वने च नमो सुत्याय च पत्याय च नमो काट्याय च निप्याय च नमो सुद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्त्याय च नमो कुप्याय च वट्याय च नमो वर्षाय च नमो मेघ्याय च विद्युत्याय च नमो इन्द्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रश्मिषाय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च। जय मंगलम जय नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव।
हर ओम नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय च अरुणाय च नमः शंकाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमः अग्रे वदाय च दूरे वदाय च नमः हन्त्रे च हनीयसे च नमः ऋक्षभ्यो केशभ्यो नमः ताराय च नमः शम्भवे च मयो भवे च नमः शंकराय च महेश्वराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः तीर्थ्याय च गुल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः परतरणाय च चोत्तरणाय च नमः आतर्याय च चालाद्याय च नमः शष्प्याय च फिन्याय च नमः सिगत्याय च प्रवायाय च। जय मंगलम जय नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। हर ओम नमः हिरण्याय च प्रपत्याय च नमः किगुं शीलाय च क्षयनाय च नमः कपर्दिने च पुलस्ताय च नमः गुष्टाय च गुह्याय च नमः सल्पाय च गह्याय च नमः काट्याय च गौवरेष्टाय च नमः हृदयाय च नमः वेश्पाय च नमः पागुं सव्याय च हृदयसव्याय च नमः शुष्काय च हृत्याय च नमः लोप्याय च चुप्याय च नमः रिम्याय च सुरिम्याय च नमः पर्णाय च पर्णशद्याय च नमः पगुरमानाय च विघ्नते च नमः खिलदते च प्रखिलदते च नमो वाक्रिकेभ्यो देवानागुमृतेभ्यो नमो विचनिकेभ्यो देवानागुमृतेभ्यो नमो विचनिकेभ्यो देवानागुमृतेभ्यो नमो अनिरतेभ्यो देवानागुमृतेभ्यो नमो आमिवत्येभ्यो देवानागुमृतेभ्यः। जय मंगलम जय नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। हर ओम द्रापे अंधसस्पते दरिद्रम नीललोहित एषां पुरुषाणाम् एषां पशूनां माभिर्मा रोमो एषां किंचनाममत याते रुद्रशिवा तनो विशिवा विश्वाह भेषजी शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृडजीवसे इमांग रुद्राय तवसे कपर्दिनेक्ष द्वीराय प्रभरामहे मतिं यथा नक्षमस्वित्पदे चतुष्पदे विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन्ननातुरं मृडानो रुद्रो तनो मयस्कुदीक्ष द्वीराय नमसा विधेमते यच्छं च योच्छे मनुराजे पिता तदश शाम तव रुद्र प्रणीतो मानो महंतमुत मानो अर्वकम मान उक्षितमुत मानो उक्षितम मानो वधि पीतरम मोत मातरम प्रियामानस्तनुवो रुद्रीशा मानस्तो केतनये मान आयुषी मानु गोषु मानु अश्वेषु रीरिषः वीरान् मानु रुद्रभामितो विदिर्हविष्मन्तो नमसा विधेमते आरत्ते गोग्नम उत पुरुषग्नेक्ष द्वीराय सुनमस्ते ते अस्तु रक्षा च नो अधि च देव बभ्रुधा न च शर्म यच्छ द्विबर्हा स्तुहि श्रुतं गर्तसदं युवानं मृगं न भीमहन्तुमुग्रं मृडा जरित्रे रुद्रस्तवानो अन्यं ते अस्मिन् वपन्तु सेनाः परिणो रुद्रस्य हेतिरनक्तु परित्वेषस्य दुर्मतिर्घायोः अवस्थिरा मघवभ्यस्तमिडवोस्तकाय तनयाय मृडय मिडुष्टम शिवतम शिवो न सुमना भव परमे वृक्ष आयुधं निधाय कृतिं वसान आचर पिनाकं बिभृदागहि विकरित विलोहित नमस्ते अस्तु भगवा यास्ते सहस्रहेतयो नमस्वन्ति वपन्तु ताः सहस्राणि सहस्रदा बाहुहस्तहोत हेतयाः तासामीशानो भगवा पराचीना मुखाकृतिः। जय मंगलम जय नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। हर ओम सहस्राणि सहस्रशो ये रुद्रादिभूम्यां तेषागुं सहस्रयोजनेव धन्वानि तन्मसि अस्मिन् महत्यवर्णे अन्तरिक्षे भवा अधिः तेषागुं सहस्रयोजनेव धन्वानि तन्मसि नीलग्रीवाः शितकण्ठाः शर्वा अधक्षमाचराः तेषागुं सहस्रयोजनेव धन्वानि तन्मसि नीलग्रीवाः शितकण्ठाः दिव्याङ्गरुद्रोपश्रिताः तेषागुं सहस्रयोजनेव धन्वानि तन्मसि ये वृक्षेषु सस्मिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः तेषागुं सहस्रयोजनेव धन्वानि तन्मसि ये भूतानाम् अधिपतयो विशिखासा कपर्दिनाः तेषागुं सहस्रयोजनेव धन्वानि तन्मसि ये अन्येषु विविध्यन्ति पात्रेषु पिबितो जनान् तेषागुं सहस्रयोजनेव धन्वानि तन्मसि ये पथाम्पतिरक्ष एलवृद्धा व्यव्युदः तेषागुं सहस्रयोजनेव धन्वानि तन्मसि ये तीर्थानि प्रचरन्ति शुक्रावन्तो निषङ्गिनः तेषागुं सहस्रयोजनेव धन्वानि तन्मसि य एतावन्तस्य भूयाङ्गश दिशो रुद्रवितस्त्रे तेषागुं सहस्रयोजनेव धन्वानि तन्म नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्यां यन्तरिक्षे ये दिवि येषां मन्यं वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणादश प्रतीर्चि दशो दिचिर्वास्तेभ्यो नमस्ते नो मृदयन्तु तेयं दिश्मो यच्छन द्वेष्टि तं वो जम्बे ददामि त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात् एते सहस्रतं पाशमृत्यमन्ताय हन्तवे तान् यज्ञस्य मायाय सर्वान् यजामहे मृतवे स्वाहा ओम नमो भगवते रुद्राय मृत्युर्मे पाहि यो रुद्रो यो अग्नो यो अस्तु यो औषधीषु रुद्रा विश्वा भुवनानि विवेश तस्मै रुद्राय नमो अस्तु इति एकादशो अनुवाकः। जय मंगलम जय नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। गुरुदत्तात्रेय भगवान की जय। अथ चमकाध्याय प्रारंभः।
हर ओम अग्ना विष्णु सशोषते महावर्धन्तु वां गिरा द्वर्मे वाजे विरागतं वाजस्य मे प्रसवस्य मे प्रयतिष्य मे प्रसिद्धिष्य मे दीतिष्य मे क्रतुष्य मे स्वरस्य मे श्लोकस्य मे श्रावस्य मे श्रुतिष्य मे ज्योतिष्य मे सुवच्च मे प्राणच्च मे अपानच्च मे व्यानच्च मे सुच्च मे चित्तं च मे अदितं च मे वाक्च मे मन्नच्च मे चक्षुश्च मे श्रोत्रं च मे दक्षच्च मे बलं च मे ओजच्च मे सहच्च मे आयु च मे जरा च मे आत्मा च मे तनुच्च मे शर्म च मे वर्म च मे अंगानि च मे स्थानि च मे पुरुंगोष्ठिश्च मे शरीरानि च मे हर ओम ज्येष्ठं च मे आधिपत्यं च मे मन्युच्च मे भामच्च मे मच्च मे जयमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रतिमा च मे वर्षमा च मे द्रागुया च मे रुद्धं च मे रुद्धिश्च मे सत्यं च मे श्रद्धा च मे जगं च मे धनं च मे वशच्च मे द्विषिश्च मे क्रीडा च मे मोदच्च मे जातं च मे जनिष्यमानं च मे सुक्तं च मे सुकृतं च मे वित्तं च मे वेद्यं च मे भूतं च मे वैशच्च मे सुगं च मे सुपदं च मे रुद्धं च मे रुद्धिश्च मे क्लुप्तं च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे हर ओम शं च मे मयच्च मे प्रियं च मे अनुकामच्च मे कामच्च मे सोमनच्च मे भद्रं च मे श्रेयच्च मे वशच्च मे यशच्च मे भगं च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमच्च मे धृतिच्च मे विश्वं च मे महच्च मे सविच्च मे न्यात्रं च मे सुच्च मे प्रसुच्च मे सीरं च मे लयच्च मे ऋतं च मे अमृतं च मे यश्मच्च मे नामच्च मे जीवातुच्च मे दीर्घायुत्वं च मे मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे सुषा च मे सुदिनं च मे हर ओम उग्रकच्च मे शुनुता च मे पयच्च मे रसच्च मे घृतं च मे मधुच्च मे सग्दिच्च मे सपिदिच्च मे रुष्टिच्च मे जैत्रं च मे उद्भिद्यं च मे रयिच्च मे रायच्च मे पुष्टं च मे पृष्टिच्च मे विभुच्च मे बहुच मे भूयच्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे क्षितिच्च मे कुळिवाच्च मे अन्यं च मे चक्षुच्च मे उर्यच्च मे यावाच्च मे माशाच्च मे तिलाच्च मे मुग्धच्च मे कल्वच्च मे गोधुमाच्च मे मुसराच्च मे प्रियंगवच्च मे अन्वच्च मे श्यामा कामाच्च मे निवाराश्च मे हर ओम अश्माच मे मृतिकाच मे गृहच्च मे परताच मे सिकताच मे वनस्पतयच्च मे हिरण्यं च मे यच्च मे सीसं च मे त्रपुच्च मे शामच्च मे लोहच्च मे अग्निच्च मे आपच्च मे वृद्धच्च मे औषधच्च मे कृष्णपञ्चाच्च मे कृष्णपञ्चच्च मे पशव आरण्याच्च मे यज्ञेन कल्पतां वित्तं च मे वित्तिच्च मे भूतं च मे भूतिच्च मे वसुच्च मे वसतिच्च मे कर्म च मे शक्तिच्च मे अर्थच्च मे एमच्च मे इतिच्च मे गतिच्च मे हर ओम अग्निच मे इंद्रं च मे सोमच्च मे इंद्रं च मे सविताच्च मे इंद्रं च मे सरस्वतीच्च मे इंद्रं च मे पुरुषच्च मे इंद्रं च मे बृहस्पतिच्च मे इंद्रं च मे मित्रच्च मे इंद्रं च मे वरुणच्च मे इंद्रं च मे त्वष्टाच्च मे इंद्रं च मे दाताच्च मे इंद्रं च मे विष्णुच्च मे इंद्रं च मे अश्विनुच्च मे इंद्रं च मे मरुतच्च मे इंद्रं च मे विश्वेश देवा इंद्रं च मे पृथ्वीच्च मे इंद्रं च मे अंतरिक्षच्च मे इंद्रं च मे द्योच्च मे इंद्रं च मे दिशच्च मे इंद्रं च मे मृतच्च मे इंद्रं च मे प्रजापतिश्च मे इंद्रं च मे हर ओम अगुषुच्च मे रश्मिच्च मे दावयच्च मे अधिपतिच्च मे उपांगुच्च मे अंतर्यामच्च मे इंद्रवायव्यच्च मे मैत्र वरुणच्च मे अश्विनिच्च मे प्रतिप्रस्थानं च मे शुक्रं च मे मंतिच्च मे अग्रनच्च मे वैश्वदेवच्च मे ध्रुवच्च मे वैश्वनरच्च मे ऋतुग्रहाच्च मे इतिग्रहाच्च मे इंद्राग्नच्च मे वैश्वदेवच्च मे मरुत्व्याच्च मे महेन्द्रच्च मे आदित्यच्च मे सावित्रच्च मे सारस्वतच्च मे पोष्णिच्च मे पात्निव्रतच्च मे हारियोजनश्च मे हर ओम इद्मच्च मे बहिरिच्च मे वेदिच्च मे दृष्ण्याच्च मे सुच्च मे चमसाच्च मे ग्रामाच्च मे स्वरच्च मे उपरवाच्च मे दृष्णवेच्च मे द्रोणकलशच्च मे वायो व्याधिच्च मे पूतभुच्च मे आदोनीयच्च मे अग्निध्रं च मे हविर्धानं च मे गृहाच्च मे सदच्च मे पुरोडाशाच्च मे पचताच्च मे ऋतभुच्च मे स्वागाकारश्च मे हर ओम अग्निच्च मे गर्मच्च मे अर्कच्च मे सूर्यच्च मे प्राणच्च मे अश्वमेधच्च मे पृथ्वीच्च मे दीतिच्च मे द्योच्च मे शंकरेंगुलिच्च मे दिशच्च मे यज्ञेन कल्पता मुक्तच्च मे सामच्च मे स्तोमच्च मे यजुच्च मे दीक्षाच्च मे तपच्च मे ऋतुं च मे ऋतं च मे अहोरात्रयो वृष्टबृन्दन्तरेच्च मे यज्ञेन कल्पताम् हर ओम गर्भाच मे वसाच मे त्रविच्च मे दित्यवाच्च मे दित्योहिच्च मे पंचाविच्च मे त्रिवस्साच मे त्रिवस्साच मे तुर्यवाच्च मे तुर्योहिच्च मे षष्ठवाच्च मे षष्ठोहिच्च मे उक्षाच मे वशाच्च मे ऋषभच्च मे वेहच्च मे अंगवाच्च मे धेनुच्च मे आयुर्यज्ञेन कल्पतां प्राणो यज्ञेन कल्पतां अपानो यज्ञेन कल्पतां व्यानो यज्ञेन कल्पतां चक्षुर्यज्ञेन कल्पतां श्रोत्रं यज्ञेन कल्पतां मनो यज्ञेन कल्पतां वाग् यज्ञेन कल्पतां आत्मा यज्ञेन कल्पतां यज्ञो यज्ञेन कल्पतां हर ओम एकाच मे त्रिच्च मे पंचच मे सप्तच मे नवच मे एकादश च मे त्रयोदश च मे पंचदश च मे सप्तदश च मे नवदश च मे एकविंशतिच्च मे त्रयोविंशतिच्च मे पंचविंशतिच्च मे सप्तविंशतिच्च मे नवविंशतिच्च मे एकत्रिंशच्च मे त्रयत्रिंशच्च मे चतुश्च मे अष्टोच मे द्वादश च मे षोडशच्च मे विंशतिच्च मे चतुर्विंशतिच्च मे अष्टविंशतिच्च मे द्वात्रिंशच्च मे षट्त्रिंशच्च मे चत्वारिंशच्च मे चतुर्चत्वारिंशच्च मे अष्टचत्वारिंशच्च मे वाजस्य प्रसवस्य बीजस्य क्रतुस्य सुवस्य मृदास्य शांतैः शांतैश्च मनुष्वाधिपतिश्च
हर ॐ ईणादेवहुर्मनुर्यज्ञनी बृहस्पतिरुक्तामदानि सगसिषद्विश्वे देवः सुक्तवाचः पृथिवी मातर्माहिगुंसि मधु मनुष्ये मधु जनिष्ये मधु वक्ष्यामि मधु वदिष्यामि मधुमतिं देवेभ्यो वाचमुद्यास्तु श्रेण्यां मनुष्यभस्तं वा देव अवन्तु शोभायै पितरो नुमदन्तु। हर ॐ द्योः शान्ति अन्तरिक्षगं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोकदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिः विश्वे देवः शान्तिः सर्वगं शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि यतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यः सुशान्तिर्भवतु। ॐ निधनपतये नमः। ॐ निधनपतान्तिकाय नमः। ॐ ऊर्ध्वाय नमः ऊर्ध्वलिंगाय नमः। ॐ हिरण्याय नमः हिरण्यलिंगाय नमः। ॐ सुवर्णाय नमः सुवर्णलिंगाय नमः। ॐ दिव्याय नमः दिव्यलिंगाय नमः। ॐ भवाय नमः भवलिंगाय नमः। ॐ शर्वाय नमः शर्वलिंगाय नमः। ॐ शिवाय नमः शिवलिंगाय नमः। ॐ ज्वालाय नमः ज्वललिंगाय। ओम आत्माय नमः आत्मलिंगाय नमः। ओम परमाय नमः परमलिंगाय नमः। ओम ज्योतिषे नमः ज्योतिर्लिंगाय नमः। ओम इष्टाय नमः इष्टलिंगाय नमः। ओम प्राणाय नमः प्राणलिंगाय नमः। ओम भवाय नमः भावलिंगाय नमः। ओम गुरवे नमः गुरुलिंगाय नमः। ओम जंगमाय नमः जंगमलिंगाय नमः। ओम एतत्सोमस्य सूर्यस्य सर्वलिंगं स्थापयति पानिमन्त्रं पवित्रम्। ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहि तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषाद्वहि। ओम शांति शांति शांति। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। महालक्ष्मी च विद्महे महाश्रीयै च धीमहि तन्नो श्रीः प्रचोदयात्। महादेव्यै च विद्महे शिवपत्नी च धीमहि तन्नो शक्ति प्रचोदयात्। ओम आदिशक्त्यै च विद्महे वरदायिनी च धीमहि तन्नो शक्ति प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे महाकाली च धीमहि तन्नो सरस्वती प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। ओम सद्योजातं प्रपद्यामि सद्योजाताय वै नमो नमः। भवे भवे नाति भवे भवस्वं मां भवोद्भवाय नमः। ओम वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमो श्रेष्ठाय नमो रुद्राय नमो कालाय नमो कलविकर्णाय नमो बलाय नमो बलविकर्णाय नमो बलप्रमथनाय नमो सर्वभूतदमनाय नमो मनोन्मनाय नमः। ओम अघोरेभ्यो तघोरेभ्यो घोरघोतरेभ्यः शर्वेभ्यः सर्वशर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपेभ्यः। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ओम ईशानां सर्वविद्यानां ईश्वरः सर्वभूतानां ब्रह्माधिपति ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवों। त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात्। ओम शांति शांति शांति। भगवान तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। भगवान तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। गुरुदेव तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। तुम्हें नहाने के लिए मैं निर्मल गंगा लाया हूँ। मैं निर्मल गंगा लाया हूँ। भगवान तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। गुरुदत्त तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। तुम्हें लगाने के लिए मैं पवित्र भस्म गंध लाया हूँ। मैं पवित्र अष्टगंध लाया हूँ। भगवान तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। गुरुदेव तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। त्रिजन्म पाप नाशन के
मैं अक्षत बिल्व पत्र लाया हूँ, मैं अक्षत बिल्व पत्र लाया हूँ। भगवान तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। भगवान तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। मनानंद की चंपक माला अर्पण करने लाया हूँ, मैं अर्पण करने लाया हूँ। भगवान तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। गुरुदेव तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। संकट नाशन के लिए मैं घंटानाद करता हूँ, मैं घंटानाद करता हूँ। भगवान तुम्हारी चरणों में मैं भाव से आया हूँ। भगवान तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। विश्व के शांति के लिए मैं पंचामृत भोज लाया हूँ, मैं पंचामृत भोज लाया हूँ। भगवान तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। गुरुदत्त तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। विषय वासना नाशन के मैं सुवर्ण दक्षिणा लाया हूँ, मैं सुवर्ण दक्षिणा लाया हूँ। भगवान तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। भगवान तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। नम्र भाव से भजता हूँ, मैं तुमसे वर मुक्ति चाहता हूँ, मैं तुमसे वर मुक्ति चाहता हूँ। भगवान तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ। गुरुदत्त तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ, मैं भक्ति भाव से आया हूँ। जय मंगलम जय नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। हर हर महादेव। श्री वरदशंकर कथा। आता श्री वरदशंकर कथेला आरंभ होत आहे। श्री गजाननाला नमस्कार असो। एकदा नैमिष्य अरण्यात शौनक वगैरे मुनींनी सुताला विचारले, हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फळे कोणत्या व्रताने मिळतात ते आम्हाला सांगा. त्यावर सूत सांगतात, पूर्वी भगवान अगस्ती ऋषी क्रौच पर्वतावर राहणाऱ्या कार्तिक स्वामींकडे आले व वंदन करून आपली व्यथा सांगू लागले. मी वाराणसी क्षेत्र सोडले व चिंताग्रस्त अशा मनामुळे मला उत्कृष्ट व अद्भुत अशा सुखाची प्राप्ती होत नाही. तेव्हा हे विशाल नेत्र असणाऱ्या कार्तिकेया, आपण मला या दुःखातून मुक्त होण्याचा व भगवान विश्वेश्वराच्या दर्शनाचा काही उपाय असेल तर ते सांगावा. कार्तिक स्वामी म्हणाले, तुमच्या हृदयातील भक्तीने तुम्ही खरोखरच धन्य झालेला आहात. म्हणून हे मुनिवर्या, सर्वांच्याच कल्याणासाठी व भगवान शंकराची प्राप्ती करून देणारे, तसेच सर्व रोग व संकटे यांचा नाश करणारे व मनातील इच्छा पूर्ण करणारे, मनोवांछित संतान प्राप्त करणारे ते व्रत मी तुला सांगतो, ते तू लक्षपूर्वक ऐक. पूर्वी कल्पाच्या अंती प्रलयकाळी भगवान शंकराला प्रलयातून सृष्टी निर्माण करण्याची बुद्धी झाली. त्या शक्तीतून श्री विष्णू उत्पन्न झाले व त्यांच्याच नाभिकमलातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले. सर्व जग पाण्याने व्यापलेले पाहून मी कोणापासून उत्पन्न झालो, माझे कर्तव्य काय, असे अनेक प्रश्न त्यांना पडलेले असतानाच त्यांना एक आश्चर्य दिसून आले की श्री विष्णूच्याच कानातील मळापासून उत्पन्न झालेले मधु आणि कैटप
या नावाचे 2 राक्षस निर्माण झाले. त्या दोघं दैत्यांनी सुवर्णकांती असणाऱ्या ब्रह्मदेवाला मोठी घट्ट वळून मार दिला व दुःखी केले. त्यावेळी ब्रह्मदेवांनी भगवान शंकरास शरण जाऊन दुःख नाहीसे करण्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा श्री महादेव म्हणाले, हे ब्रह्मदेवा, दुःख शांत करणारे सर्वश्रेष्ठ असे भगवान वरदशंकराचे यथाविधी तू पूजन करस. त्या योगे तू या संकटातून नक्कीच मुक्त होशील. हे बोलणे ऐकून ब्रह्मदेवांनी हातात पाणी घेतले व जेव्हा माझ्या दुःखाचा समूळ नाश होईल त्यावेळी मी वरदशंकराची विधिवत पूजा नक्कीच करीन असा संकल्प केला. त्याचवेळी भगवान विष्णूंच्या शरीरातून योगनिद्रा बाहेर निघाली व श्री विष्णूंना जाग येऊन श्री विष्णू स्वतः त्या दैत्यांसोबत युद्ध करू लागले. 5000 वर्षापर्यंत हे युद्ध चालू राहिले. त्या श्री विष्णू थकून गेले व माघार घेऊन जलाशयात पडून गेले. गुप्त झालेले श्री विष्णू दैत्यांच्या त्रासापासून व भयापासून असणाऱ्या भयाचे निवारण करण्यासाठी भगवान शंकराची त्यांनी स्तुती प्रारंभ केली. त्याचवेळी जगतप्रभू महादेव श्री विष्णूसमोर प्रगट झाले व म्हणाले, तू वरदशंकर नावाचे व्रत कर, त्यानेच तू भयमुक्त होऊन तुझे कल्याण होईल. श्री शंकराचे हे कथन ऐकून श्री विष्णू म्हणाले, हे व्रत मी कसे करावे. यावेळी भगवान शंकराने श्री विष्णूला वरदशंकर पूजेचा सर्व विधी समजावून सांगितला. मनात येईल त्यावेळी वरदशंकराचे पूजन करावे. केळी, दूध, तूप, साखर व रवा हे सर्व प्रसाद म्हणून भगवंताला अर्पण करावा व उपलब्ध होईल त्या लिंग प्रतिमेची पूजा करावी. सर्वांसह भोजन करावे. श्री वरदशंकर पूजा देवळात किंवा पवित्र जागा सुशोभित करून करावी. हे ऐकून श्री विष्णू म्हणाले, हे भगवान, यावेळी संपूर्ण पृथ्वी प्रलयाच्या सागरामध्ये बुडून गेलेली आहे, त्यामुळे प्रसाद कोठेही भेटणार नाही. तेव्हा भगवान सांब सदाशिव म्हणाले, ज्यावेळी जे जे द्रव्य उपलब्ध होईल त्याच द्रव्याने माझी पूजा करावी. ह्यावेळी तू फक्त जलानेच माझी पूजा कर. बघा, महादेवाची भक्तिपूर्ण अंतकरणाने पाण्याने देखील पूजा केली असता ते आपल्या भक्तांचे मनोरथ पूर्ण करतात. याप्रमाणे कार्तिक स्वामी म्हणाले, कथा सांगण्यासाठी ब्रह्मदेव कमळातून बाहेर आले व वेदांकडून त्यांनी कथा ऐकली, प्रसाद घेतला. मनोभावे पूजा केल्यामुळे भगवान सांब सदाशिव प्रगट झाले व म्हणाले, हे विष्णू, हे सर्वश्रेष्ठ सुदर्शन चक्र घे व त्या दोघं दैत्यांना ठार कर. मी माझे तेजसुद्धा तुझ्या ठिकाणी स्थापन करतो. वरदशंकरांनी प्रदान केलेले अमोघ सुदर्शन चक्र धारण करून श्री विष्णू प्रलयाच्या पाण्यातून बाहेर आले व मधु आणि कैटभ या दोघं दैत्यांच्या त्यांनी मांड्या तोडल्या व मस्तके उडवली. याचमुळे त्यांचं जो मेद या पृथ्वीवर सांडला, त्यामुळे पृथ्वीला मेदिनी असे नाव पडले व हाडांचे डोंगर तयार झाले. असे हे व्रत करून ब्रह्मा व विष्णू हे देवसुद्धा दुःखापासून मुक्त झाले. असे हे पुण्यदायक आख्यान जो नेमाने स्वतः ऐकेल व इतरांना ऐकवेल त्याला या जगात कोणतेही दुःख राहणार नाही. त्याच्या सर्व कुळांचा उद्धार होईल. याप्रमाणे भविष्योत्तर पुराणातील श्री वरदशंकर कथेचा पहिला अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. बोला श्री वरदशंकर भगवान की जय. अध्याय दुसरा. अगस्त्य ऋषी म्हणाले, हे कार्तिकेया, तुमच्या मुखातून अजून ऐकण्याची मला इच्छा आहे. फुलं, अक्षदा, बेल वाहून द्या देवांना. वरती हे झाल्यानंतर गुरुदत्तात्रयांची स्थापना पण करून द्या. अध्याय दुसरा. अगस्त्य ऋषी म्हणाले, हे कार्तिकेया, तुमच्या मुखातून अजून ऐकण्याची मला इच्छा आहे. यावर कार्तिक स्वामी म्हणाले, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली पण ती स्थिर होईना, कारण व्रताचा संकल्प केला होता. म्हणून ब्रह्मदेवाने वरदशंकर व्रत केले. त्याने वरदशंकर प्रसन्न होऊन म्हणाले, तू निर्माण केलेली सृष्टी ह्या व्रताच्या प्रभावामुळे स्थिर होईल. तसेच आजपासून जे मानव माझे हे कल्याणकारक व्रत करतील त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन ते सुखी होतील व विशेषतः कलियुगामध्ये हे व्रत मानवांना विशेष सिद्धी प्राप्त करून देईल. असे दिव्य वर देऊन भगवान शंकर त्या ठिकाणी अंतर्धान पावलेले आहेत. यानंतरची कथा अशी की पूर्वी विश्वश्राव्याचा पुत्र कुबेर
फारच लोकप्रसिद्ध होता. ब्रह्मदेवाने त्याला प्रसन्न होऊन दिलेल्या लंकाच्या राज्याचा कारभार तो आनंदाने सांभाळत होता. एके दिवशी पाताळातून दैत्य आले. त्यात सर्व दैत्य रावणाला म्हणाले, हे रावणा, लंकेचे राज्य तू करावेस अशी आमची इच्छा आहे. हे ऐकून रावणाने गोकर्ण तीर्थक्षेत्री 10,000 वर्षापर्यंत घोर तपश्चर्या केली. आपले मस्तक छाटून महात्मा शंकरास अर्पण केले. तरी देखील भगवान शंकर त्यांना दर्शन देईना. ह्याच काळात देवर्षी नारद रावणापाशी आले व म्हणाले, तू करीत असलेले तपाने शिवाची प्राप्ती दीर्घकाळाने होते. पण श्री वरदशंकर व्रताने मात्र भगवान शिव लवकर प्रसन्न होतात. नारदाने सांगितल्याप्रमाणे रावणाने हे व्रत मनोभावे केले. व्रताच्या प्रभावाने भगवान सांब सदाशिव रावणास प्रसन्न झाले. अनेक प्रकारचे वर देऊन मनुष्य व्यतिरिक्त इतर कोणाकडूनही तू मारला जाणार नाहीस असाही वर देऊन देव व राक्षसांचे अधिपत्यही रावणास बहाल केले. यानंतर दैत्यांना घेऊन रावण कुबेराने पालन केलेल्या लंका राज्यावर युद्ध करून कुबेरावर त्याने विजय मिळवला व लंकेच्या दिव्य सिंहासनावर बसला. पुढे त्याने त्रैलोक्यावर सुद्धा विजय मिळवला. स्कंदाने सांगितले की यानंतर राज्यहीन झालेला कुबेर इकडे तिकडे भटकत राहिला. कुबेर म्हणाला, मी आता दिव्य तप करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेईल आणि त्यांच्याकडून लंकेच्या राज्यापेक्षाही अधिक सुखकारक गोष्टी मागून घेईल. असा विचार करून कैलास पर्वताच्या उपवनाकडे भगवान शंकराचे दीर्घ काळपर्यंत तप केले. या काळातच कुबेराच्या दैवयोगाने दधीची नावाचे ऋषी तेथे आले. कुबेराने शिवभक्त ऋषींची मनोभावे पूजा केली. दधीची ऋषी म्हणाले, लंकानगरीमध्ये रावणाने मला वरदशंकराचे व्रत करण्याकरता बोलवले होते. त्यानंतर मी कैलास पर्वतावर तू तप करीत आहेस असे पाहून तुला भेटण्याकरता आलो आहे. कुबेर म्हणाला, पूर्वी मला ब्रह्मदेवाच्या कृपेने उत्तम प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त झाले होते. ते लंकानगरीच्या राज्यासकट माझे सर्व ऐश्वर्य आता रावणाने हरण केले आहे. हे महामते, त्या दैत्य रावणाला भोलेनाथ कसे प्रसन्न झाले ते मला सांगावे. दधीची ऋषींनी कुबेराला वरदशंकर कथेचा संपूर्ण महिमा सविस्तर सांगितला व त्याचप्रमाणे व्रत केले. कथा श्रवण करण्याच्या वेळी भगवान महादेव संतुष्ट झाले व म्हणाले, हे वत्सा, तुझी तपश्चर्या व तू केलेले वरदशंकर व्रत यामुळे मी प्रसन्न झालो आहे. उत्तर दिशेला मी अलका नावाची नगरी निर्माण केली आहे. तेथे तू माझ्या आज्ञेने यक्षांसमवेत राहून नानाविध व ऐश्वर्याचा उपभोग घे. तू उत्तर दिशेचा स्वामी होशील आणि नाग व नवनिधींचाही अधिपती होऊन चिरतरुण व अमर होशील. देव, दैत्य किंवा यक्ष यापैकी कोणीही तुला पीडा देऊ शकणार नाही. लंका नगरीपेक्षा अधिक सौख्याचा तू माझ्या प्रसादाने उपभोग घे. असे कुबेराला अतिउत्तम वर देऊन भगवान महादेव अंतर्धान पावले. कार्तिक स्वामी म्हणाले, जो मनुष्य भक्तिपूर्वक हे व्रत करील त्याला सर्व ऐश्वर्य प्राप्त होईल. जो निसंतान असेल त्याला संतान प्राप्त होईल व अंततः तो आपल्या पितरांसह सुखाने कैलासात जाऊन शिवस्वरूपी लीन होईल. म्हणून सुखी होण्याची इच्छा करणाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करून या व्रताची कथा ऐकावी. याप्रमाणे श्री भविष्योत्तर पुराणांतर्गत व्रतखंडातील कलियुगातील वरदशंकर व्रतकथेचा द्वितीय अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. बोला श्री वरदशंकर भगवान की जय. फुलाक्षता फोटोला वाहून द्या. अध्याय 3. पूर्वी अवंती नगरामध्ये जय नावाचा मोठा पराक्रमी, विनम्र, तपाचरणी, धनाढ्य, दानशूर व देव जंगमांची पूजा करणारा एक राजा होऊन गेला. पुष्कळ काळ गेला असता पूर्वकर्मानुसार राजाला अंधत्व प्राप्त झाले व त्याचवेळी राजाच्या या दुरावस्थेमुळे पौंड्रुक देशाचे शत्रुराजे निर्भय झाले. त्यांनी पुष्कळ सैन्य घेऊन अवंती नगरीला वेढा घातला. अतिशय व्यथित झालेला राजा जयाने पत्नीसह नगराचा त्याग केला व तो आपल्या पत्नीला म्हणाला, हे भार्ये, हे दुःख सहन करण्यापेक्षा मरण पत्करलेले बरे असे मला वाटते. तेव्हा हे सुंदरी, माझ्या पश्चात तू तुझ्या देहाचा त्याग करून स्वर्गाला जा. राणी म्हणाली, हे नाथ स्वामी, आपल्याच कर्मामुळे पदरी पडलेल्या या दुःखाबद्दल शोक का करता? गतजन्मीची कर्मे हेच माणसाच्या सुखाचे व दुःखाचे कारण असते.
यात तीळ मात्र शंका नाही. पण हे स्वामीन, ह्या जन्मात तर तुम्ही खरोखर सत्कर्मे केलेली आहेत, त्यामुळे खिन्न होऊ नका. आपण मुनींप्रमाणे फळे भक्षण करीत वनामध्ये व्रतस्थ राहूया. तेथेच वामदेव ऋषींचा दुःखितांना आनंद देणारा मोठा सुखदायक आश्रम होता. तेथे वामदेव ऋषी समोर येऊन त्यांना यथोचित नमस्कार करून आपली व्यथा सांगितली. हे ऋषीवर्या, मी अंध असून शत्रूंनी माझे राज्य जिंकले म्हणून राज्यहीन झालेला मी माझ्या पत्नीसह रात्रंदिवस वनात फिरतो आहे. मी आपल्या चरणांपाशी आलो आहे. तेव्हा हे महामुने, माझे दुःख कसे जाईल ते मला सांगा. वामदेव ऋषी म्हणाले, हे राजन, ज्यांच्या चरणांचा आश्रय घेतल्यामुळे पुष्कळ लोक आजपर्यंत सुखी झालेले आहेत, अशा भगवान शंकराचे तुम्ही पंचाक्षरी म्हणजेच ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राने आराधना करा. तो सर्व प्राण्यांचे क्लेश दूर करतो. त्यानंतर तो बुद्धिमान राजा पत्नीसह शिवाची आराधना करू लागला. 7 दिवसानंतर राजा जय निजला असता रुद्र जंगमाचे रूप घेऊन साक्षात वरदशंकर तेथे आले व म्हणाले, हे राजा, उठ उठ आणि वरदशंकराची उपासना कर. हा घे ह्या व्रताचा दिव्य विधी. असे म्हणून राजाला एक पुस्तक देऊन भगवान माहेश्वर त्या ठिकाणी अंतर्धान पावलेले आहेत. उभयतांनी हा सर्व प्रकार वामदेव ऋषींना कथन केला. वामदेव ऋषी म्हणाले, हे राजा, तू धन्य आहेस. तुझी तपश्चर्या आता फळाला आली आहे, कारण भक्तांवर प्रेम करणारे प्रभू शंकर तुला प्रसन्न झाले आहे. तेव्हा हे व्रत तू नक्कीच कर. असे हे ऐकून राजा जयाने पत्नीसह हे व्रत केले व कथा श्रवण करून दोघांनी प्रसाद ग्रहण केला. व कथा समाप्तीच्या वेळी साक्षात महाप्रभू जगतप्रभू सांब सदाशिव त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. राजाला दोन्ही डोळ्यांना दृष्टी देऊन, हे राजा, तुला हवा तो वर माग, असे म्हणत साक्षात महादेव राजापुढे प्रगट झाले. राजा जयाने श्री वरदशंकराला डोळा भरून पाहिले व परमेश्वराची त्यांनी स्तुती केली. हे भगवंता, हे नाथा, तू अनाथांचा नाथ आहेस. तुझ्या चरणकमलांचे ठाई सदोदित माझी भक्ती लीन हो. भगवान म्हणाले, हे राजा, माझ्या प्रसादाने तुला तुझे राज्य परत मिळेल व मुला नातवंडांनी युक्त होऊन तू या पृथ्वीवर नित्य सुखी होशील. शेवटी श्रेष्ठ विमानात बसून कैलासास येशील. यात तीळ मात्र शंका नाही. यात कलियुगामध्ये वरदशंकर व्रताखेरीस दुसरा कोणताही कल्याणकारक मार्ग नाही. हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे. हे दिव्य व्रत नाना पापांचा नाश करणारे आहे. शत्रूंचा नाश होऊन मनामध्ये जी जी इच्छा उत्पन्न होते ती माझ्या या व्रताने पूर्ण होते, असे म्हणून श्री वरदशंकर अंतर्धान पावले. यानंतर राजा जयाने आपले राज्य परत मिळवले व अंती त्याला शिवपदाची प्राप्ती झाली. याप्रमाणे श्री वरदशंकर व्रताने सर्व संकटांचा नाश होतो. जे मानव हे व्रत भक्तिमय अंतःकरणाने श्रवण करतील त्यांना भगवान सांब सदाशिव संतुष्ट होतील व त्यांना सर्व मनोवांछित सुखे प्रदान करतील. याप्रमाणे भविष्योत्तर पुराणांतर्गत श्री मत वरदशंकर कथेचा 3रा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. बोला श्री वरदशंकर भगवान की जय. जय मंगलम जय नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय. गुरुदत्त महाराज की जय. जय श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त दत्त दत्त. ओम शिवाय नमः. ओम महेश्वराय नमः. ओम शंभवे नमः. ओम पिनाकिने नमः. ओम शशिशेखराय नमः. ओम वामदेवाय नमः. ओम विरूपाक्षाय नमः. ओम कपर्दिने नमः. ओम नीललोहिताय नमः. ओम शंकराय नमः. ओम शूलपानये नमः. ओम खट्वांगिने नमः. ओम विष्णुवल्लभाय नमः. ओम शिपिविष्टाय नमः. ओम अंबिकानाथाय नमः. ओम श्रीकंठाय नमः.
ॐ भक्तवत्सलाय नमः। ॐ भवाय नमः। ॐ शर्वाय नमः। ॐ त्रिलोकेशाय नमः। ॐ शितिकण्ठाय नमः। ॐ शिवप्रियाय नमः। ॐ उग्राय नमः। ॐ कपालिने नमः। ॐ कामारये नमः। ॐ अन्धकासुरसुदनाय नमः। ॐ गंगाधराय नमः। ॐ ललाटाक्षाय नमः। ॐ कालकालाय नमः। ॐ कृपानिधये नमः। ॐ भीमाय नमः। ॐ परशुहस्ताय नमः। ॐ मृगपानये नमः। ॐ जटाधराय नमः। ॐ परमात्मने नमः। ॐ कैलासवासिने नमः। ॐ कवचिने नमः। ॐ कठोराय नमः। ॐ त्रिपुरान्धकाय नमः। ॐ वृषाङ्काय नमः। ॐ वृषभारूढाय नमः। ॐ भस्मोद्दुलितविग्रहाय नमः। ॐ सामप्रियाय नमः। ॐ स्वरमयाय नमः। ॐ त्रिमूर्तये नमः। ॐ अजनीश्वराय नमः। ॐ सर्वज्ञाय नमः। ॐ परमात्मने नमः। ॐ सोमसूर्य अग्निलोचनाय नमः। ॐ हविषे नमः। ॐ यज्ञपतये नमः। ॐ सोमाय नमः। ॐ पञ्चवक्राय नमः। ॐ सदाशिवाय नमः। ॐ विश्वेश्वराय नमः। ॐ वीरभद्राय नमः। ॐ गणनाथाय नमः। ॐ प्रजापतये नमः। ॐ हिरण्यरेतसे नमः। ॐ दुर्दर्शाय नमः। ॐ गिरीशाय नमः। ॐ अनघाय नमः। ॐ भुजङ्गभूषणाय नमः। ॐ भर्गाय नमः। ॐ गिरिधन्वने नमः। ॐ गिरिप्रियाय नमः। ॐ कृतिवाससे नमः। ॐ पुरारातये नमः। ॐ भगवते नमः। ॐ प्रथमाधीपाय नमः। ॐ मृत्युञ्जयाय नमः। ॐ सूक्ष्मतनवे नमः। ॐ जगद्रूपिणे नमः। ॐ जगद्गुरवे नमः। ॐ व्योमकेशाय नमः। ॐ महासेनजनकाय नमः। ॐ चारुविक्रमाय नमः। ॐ रुद्राय नमः। ॐ भूतपतये नमः। ॐ स्नानवे नमः। ॐ अहिर्बुन्ध्याय नमः। ॐ दिगम्बराय नमः। ॐ अष्टमूर्तये नमः। ॐ अनेकात्मने नमः। ॐ सात्विकाय नमः। ॐ शुद्धविग्रहाय नमः। ॐ शाश्वताय नमः। ॐ खण्डपरशवे नमः। ॐ अजाय नमः। पाशविमोचकाय नमः। ॐ मृडाय नमः। ॐ पशुपतये नमः। ॐ देवाय नमः। ॐ महादेवाय नमः। ॐ अव्ययाय नमः। ॐ पराय नमः। ॐ पुष्पदन्तभिदे नमः। ॐ अव्यक्ताय नमः। ॐ दक्षाध्वरहराय नमः। ॐ हराय नमः। ॐ भगनेतृते नमः। ॐ अव्यक्ताय नमः। ॐ सहस्राक्षाय नमः। ॐ सहस्रपदे नमः। ॐ अपवर्गप्रदाय नमः। ॐ अनन्ताय नमः। ॐ तारकाय नमः। ॐ परमेश्वराय नमः। ॐ त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधं त्रिजन्मपापसंवारम् एकबिल्वशिवार्पणम्। ॐ साम्ब सदाशिवाय नमः। ॐ गुरुदत्तात्रेयाय नमः। ॐ वरदशङ्कराय नमो नमः। अथ नैवेद्यम्। ॐ नैवेद्यं षड्रसोपेतं नानाभक्ष्यसमन्वितं दधिक्षीरघृतोपेतं नैवेद्यं प्रतिगृह्यताम्। ॐ भूर्भुवस्व नैवेद्यं निवेदयामि। नैवेद्यान्ते पानीयं समर्पयामि। ॐ प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा शिवब्रह्मणे नमः। 3 पळ्या पाणी ताटात सोडून द्या। ओम उत्तरपोषणं समर्पयामि। हस्तप्रक्षालनं समर्पयामि। मुखप्रक्षालनं समर्पयामि। ओम सांब सदाशिवाय नमः। वरदशंकराय नमो नमः। गुरुदत्तात्रेयाय नमो नमः।
ओम स्थाप्य धूपं दर्शयामि, स्थाप्य दीपं दर्शयामि, आसादित नैवेद्यं निवेदयामि, हिरण्यमुद्रिती दास्यमान द्रव्य दक्षिणां समर्पयामी. या विड्यांच्या पानाभोवती पाणी फिरवून घ्या. ओम पुगिफलसमायुक्तं नागवल्यदलरितं कर्पूरचूर्णसंयुक्तं तांबूलं प्रतिगृह्यतां भूर्भुवः स्वः साम्ब सदा शिवाय नमः. तांबूलं समर्पयामी. ते नारळ आणि काही फळं हातात घ्या दोघांनी. माझ्या मागे म्हणायचं आहे, इदं फलं मया देव स्थापितं पुरुषस्तव तेन मे सुफला व्याप्ती भवेत. जन्मनी जन्मनी आपल्या हे फळ आपल्या कपाळी लावायचे, आपली मनातली इच्छा देवाला सांगायची. ओम फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यस्य चराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्य मनोरथः. ओम स्थापित देवताभ्यो नमो नमः. गुरुदेव दत्ताय नमो नमः. सांब सदाशिवाय नमः. नानाविध ऋतुफलं समर्पयामी. चौरंगाला स्पर्श करायचा आहे, पुन्हा जागेवर ठेवून द्यायचे. नारळाचा रे दादा. ओम तू याच्यात पण उभा घे. ओम नैवेद्यं षड्रसोपेतं नानाभक्ष्यसमन्वितं दधिक्षीरकृतोपेतं नैवेद्यं प्रतिगृह्यताम्. ओम भूर्भुवः स्वः नैवेद्यं निवेदयामि, नैवेद्यान्ते पानीयं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. शिवब्रह्मणे नमः. निरंजन पेटून घ्या. विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रेन मन स्मरणे मात्रेन मनोकामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित फळा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओठी कुमकुम केशरा. हिरे जरित मुकुट शोभतो बरा ऋणधुन तीनु पुरे चरणी गागर्या. जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रेन मन स्मरणे मात्रेन मनोकामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ तोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपाहे सदना संकष्टी पावावे रीळवानी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रेन मन स्मरणे मात्रेन मनोकामना पूर्ती. जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणा ते वारी. आरी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय महिषासुर मर्दनी हो दैत्यासुर मर्दनी. सुरवर ईश्वर वर्धे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवनी भवनी पाहता तुझ ऐसे नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. काही विवाद करिता पडलो प्रवाही. ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पावसी लवलाही. जय देवी जय महिषासुर मर्दनी हो दैत्यासुर मर्दनी. सुरवर ईश्वर वर्धे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा. क्लेशापासून सोडवी दुःखापासून सोडवी बहुपाशा. आंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा. नरहर तल्लीन झाला पदपंकज देशा. जय देवी जय महिषासुर मर्दनी हो दैत्यासुर मर्दनी. सुरवर ईश्वर वर्धे तारक संजीवनी.
आरती करू शंकराला पार्वती गिरिजा रमणाला आरती करू शंकराला पार्वती गिरिजा रमणाला सर्व साहित्य पूजेसी अनिले सर्व साहित्य पूजेसी अनिले विभूती लावू सांभाला विभूती लावू सांभाला आरती करू शंकराला पार्वती गिरिजा रमणाला आरती करू शंकराला बेलपुत्रे पुष्पे अनिली बेलपत्रे पुष्पे अनिली हार तुरे घालू सांभाला हार तुरे घालू सांभाला आरती करू शंकराला पार्वती गिरिजा रमणाला आरती करू शंकराला धूप दीप नैवेद्य अनिला धूप दीप नैवेद्य अनिला संतोष वाटे सांभाला संतोष वाटे सांभाला आरती करू शंकराला पार्वती गिरिजा रमणाला आरती करू शंकराला शंख वाजे संबळ वाजे शंख वाजे संबळ वाजे शिव हर हर बोला शिव हर हर बोला आरती करू शंकराला पार्वती गिरिजा रमणाला आरती करू शंकराला मन्मथ मने शिवलिंगी मन्मथ मने शिवलिंगी देह भान हरला देह भान हरला आरती करू शंकराला पार्वती गिरिजा रमणाला आरती करू शंकराला श्री गुरुदत्त राजमूर्ती ओवाळितो प्रेमे आरती श्री गुरुदत्त राजमूर्ती ओवाळितो प्रेमे आरती ब्रह्मा विष्णू शंकराचा असे अवतार श्री गुरुचा कराया उद्धार जगाचा जाहला बाळ अत्र ऋषीचा धरिला वेश असे यतीचा मस्तकी मुकुट शोभे जटीचा कंठी रुद्राक्ष माळ धरुनी हातामध्ये आयुध बहुत धरुनी तेने भक्तांची क्लेश हरुनी तयासी करुण नमन अदशमन होईल रिपुदमन गमन अस त्रैलोक्यावरती ओवाळितो प्रेमे आरती श्री गुरुदत्त राजमूर्ती ओवाळितो प्रेमे आरती गान गापुरी वस्ती जाची प्रीती औदुंबर छायेची भीमा अमर संगमाची भक्ती असे बहुत सुशिषांची वाट दाउनिया योगाची ठेच देत असे निज मुक्तीची काशी क्षेत्र स्नान करीतो करवीर भिक्षेला जातो माहुर निद्रेला वरितो देह तरतरित छाती झरझरित नेत्र गरगरित शोभती त्रिशूल जया हाती ओवाळितो प्रेमे आरती श्री गुरुदत्त राजमूर्ती ओवाळितो प्रेमे आरती अवधूत स्वामी सुखानंदा ओवाळितो सौख्यनंदा तारी हा दास हृदय कंदा सोडवी विषय मोह छंदा
आलो शरण अत्रिनंदा दावी सद्गुरु ब्रह्मानंदा चुकवी 84चा फेरा घालितो षडरिपु मज घेरा गांजती पुत्र पौत्र धारा वदनी भजन मुखी तव पूजन करीतसे सुजन तयाचे बलवत्तावरती ओवाळितो प्रेमे अरती श्री गुरुदत्त राजमूर्ती ओवाळितो प्रेमे अरती. कापूर लावून घ्या. सूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि गुणातीतकान्तं परब्रह्मशान्तं सुविद्यादिदेवं भवारण्यदाहम् उमानाथमीशं जराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामि इष्टलिङ्गं मङ्गलं भगवान् शम्भु मङ्गलं वृषभाध्वजा मङ्गलं पार्वतीनाथो मङ्गलाय तनोहरा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते मा नारायणी नमोस्तुते. चला फुलाक्षदा वाटून द्या सगळ्यांना. फुलाक्षदा सगळ्यांना वाटून द्या. सतगुरु सदया देवा नारायण सदया तव पतिवंदन करण्यास मूर्ती द्यावी या हृदया देवा द्यावी या हृदया तुळसी बेल आणि फुले सुवासिक नाना विधमाळा देवा नाना विधिमाळा अर्पते से बहु प्रेम भरे आम्ही श्री प्रभु चरणाला किंचित सेवा भजन पूजन हे घडले या चरणी देवा घडले या चरणी गोड करून घ्या प्रेमे आमुची भक्तांची करणी दीन दयाळा भक्त वत्सला श्री गुरु यतिराया देवा श्री गुरु यतिराया पुष्पयुक्त अक्षता अर्पितो प्रेमे तव पाया साधु संत ऋषी देवादिक है नमती तव पाई देवा नमती तव पाई धन्य मानसी ते आपुल्याला संशय मुळी नाही अत्रि ऋषी अनिसया सुता तू अवतरला कलिया देवा अवतरला कलिया उद्धरणाला भक्त जनाला हरुनी पाप भया दीन दयाळा आम्ही लेकुरे शरण तुला आलो देवा शरण तुला आलो भक्ती प्रेमे पुष्पांजली ही वाहण्यास सजलो पुष्पांजली ही तुम्हा अर्पितो दत्त गुरु सदया देवा नारायण सदया तव पदी वंदन करण्यास मूर्ती द्यावी या हृदया देवा द्यावी या हृदया हर ओम यज्ञेन यज्ञमर्जन्त देवाः स्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेह नागं महिमाना सजन्त यत्र पूर्वेः साध्याः सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामायं मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराज वैश्रवणाय महाराजाय नमः हर ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराज्य महाधिपत्यमयं समन्तपर्यायेस्या सर्वभौमा सर्वायुषा अन्तार्धा परार्धात् पृथिवी समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्ये श्लोको भिगितो मरुतः पर्यावेष्टारो मरुतस्य वसङ्गृहे आवेक्षितस्य कामप्रे विश्वे देवः सभासदिति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा
श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबया नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय जय मंगलम जय नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय गुरु दत्तात्रेय भगवान की जय धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का बोलो आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की हर हर